281-26 जो कोणगावला गुन्हा दाखल आहे टीईटीच्या संदर्भात, त्याच्यामध्ये काल हा सोनू कुमार किसनलाल दिवाकर म्हणून त्यांनी जे कोर्टामध्ये आत्मसमर्पण केलं होतं त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आज त्याला मेहरबान न्यायालयामध्ये हजर केला असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, CCTV मध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का या पेपरच्या संदर्भात, हा ठपका मेहरबान न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि आम्ही त्याच्या संदर्भात मेहरबान न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिमपत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे, त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे. त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये, फक्त कॉल डिटेल निघलेत म्हणून त्यांना या ठिकाणी आज आणण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे त्याला आज कोर्टात हजर करून 2 तारखेपर्यंत 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली.